मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार। 5 राज्यांतील तिकीट वाटपाबाबत भाजपची पुन्हा खलबत। संगमनेरमध्ये 11 वर्षीय मुलीवर ऍसिड हल्ला। वडगावपान गावातील धक्कादायक घटना। ऍसिड हल्लेखोर फरार, पोलिसांकडून शोध सुरू। ऍसिड सदृश हल्ल्यात संगमनेरमध्ये जखमी झालेल्या शालेय विद्यार्थिनीसाठी पालकमंत्री सरसावले। तपासासाठी विशेष पथक नियुक्तीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश। 15 वर्षीय गतिमंद मुलीवर तिघांकडून अत्याचार। पुण्याच्या उच्चभ्रू इमारतीतील धक्कादायक घटना। 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यावर पावसाचं संकट। पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। शिंदेच्या पाठोपाठ उदय सामंत नवी दिल्लीत। दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग। दिल्लीत असलात म्हणजे नजरेतून सुटलेले नाहीत। खासदारांची दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदेंकडून झाडाझडती। इराणचा एकाच वेळी अनेक ड्रोन्सनं दुबईवर हल्ला। यूएईच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ड्रोन्सचा मार्ग रोखला। ड्रोन्सना हवेतच रोखल्यावर अनेक भागात स्फोटांचे आवाज। इराणचे 2 वरिष्ठ अधिकारी ठार। इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा। इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानीसह जनरल गुलाम रझा सोलेमनी ठार झाल्याचा दावा। ट्रम्प यांची आगपाखड। नाटो मित्र देशांनी मदत न केल्यामुळे झाले संतप्त। तो कमकुवत होता, राजीनामा दिला ते बरं झालं। अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांच्या राजीनाम्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बोचरी प्रतिक्रिया। मुस्तफा खामेनी रशियात उपचार घेतोय। इराणी राजदूतानं केला खुलासा। मोदी सरकारने होर्मुझमध्ये उतरवलं नौदल। भारतीय व्यापारी जहाजांना नौदलाचं संरक्षण। होर्मुझमध्ये रखडलेली सर्व 22 भारतीय जहाजं सुरक्षित। केंद्र सरकारची माहिती। एलपीजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी। केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातील याचिका निकाली। राज्यात सिलेंडरची साठेबाजी सुरू असल्याची महायुतीची कबुली। मंत्री भुजबळ म्हणतात घरगुती सिलेंडरचे 18 साठेबाज अटकेत। राज्यात 1208 घरगुती सिलेंडर जप्त। घरगुती सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ। महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा। मंत्री भुजबळांचं विधानसभेत निवेदन। सरकारी इंधन कंपनीच्या पंपावर रॉकेल मिळेल। महायुतीकडून रॉकेलचा दर निश्चित। मंत्री भुजबळ यांचे विधानसभेत निवेदन। विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना गॅस पुरवठा का नाही? सरकारने खोटे बोलू नये। नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं। वाहतूक ठप्प झाली तर कर्ज फेडायचं कसं? वाहतूकदारांचे कर्ज हप्ते पुढे ढकला। पंतप्रधान मोदींना वाहतूकदार संघटनेचे साकडे। कुर्ल्यात मुजोर फेरीवाल्यांचा पुन्हा माज। 40 फेरीवाल्यांकडून हिंदू तरुणाला मारहाण। रमजान काळात कुर्ल्यात अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी। मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी। 12 डब्यांच्या आता 15 डब्यांची होणार। 19 मार्चपासून 15 डब्यांच्या लोकल धावणार। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार। शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार। 90 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस। बीड, सांगली, हिंगोली आणि लातूरमध्ये गारपिटीसह अवकाळी। ज्वारी, कांदा, गहू आणि फळबागांचं मोठं नुकसान।